नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा का करावी, त्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे आणि आपणास या पूजेचे नेमके फळ काय मिळते। जर तुम्ही श्रावण महिन्यात भक्तिभावाने काहीतरी विशेष करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो। या महिन्यात भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते। व्रत, उपवास, जलाभिषेक आणि विविध धार्मिक विधी करून भक्तगण आपले पाप धुवतात। पावसाळ्याचे दिवस, निसर्गाची उधळण आणि वातावरणातील सकारात्मक ऊर्जा यामुळे हा महिना अध्यात्मासाठी अत्यंत पोषक ठरतो। सत्यनारायण पूजेचे महत्त्व। सत्यनारायण पूजा ही विष्णू भगवानांच्या रूपाची पूजा आहे। सत्य म्हणजे सत्य आणि नारायण म्हणजेच विष्णू। ही पूजा घरामध्ये आनंद, समाधान, भरभराट आणि स्वास्थ्य देणारी आहे। विशेषतः श्रावण महिन्यात ही पूजा केल्यास त्याचे 7 पटीने अधिक फळ मिळते असे पुराणांमध्ये म्हटलेले आहे। आता आपण जाणून घेऊया सत्यनारायण पूजेचे काय लाभ होतात। तर आर्थिक अडचणी दूर होतात, घरात सुख शांती प्रस्थापित होते, नोकरी व्यवसायात यश मिळते, मानसिक चिंता कमी होते, वंशवृद्धी आणि विवाहातील अडथळे दूर होतात। श्रावण महिन्यातील पूजेचे विशेष फळ। श्रावण महिन्यात जेव्हा सूर्य सिंह राशीत प्रवेश करतो आणि पावसाळा आपल्या उत्कर्षाला पोचतो तेव्हा जलशुद्धी होते आणि निसर्ग शांतिदायक बनतो। याच काळात सत्यनारायण पूजेचे खास फळ मिळते। 7 जन्मातील पापांचा नाश होतो, भविष्यातील संकटे टळतात आणि पितरांचे आशीर्वाद मिळतात। नवीन आरंभासाठी ऊर्जा प्राप्त होते। जे लोक श्रावणामध्ये न चुकता ही सत्यनारायण पूजा करतात त्यांच्या आयुष्यात शांती आणि समृद्धीचे वातावरण राहते। श्रावणात केलेली पूजा ही 10 पटीने अधिक पुण्य प्राप्त करून देते असे स्कंद पुराणामध्ये नमूद केलेले आहे। आता आपण जाणून घेऊया पूजेची संक्षिप्त पद्धत। सत्यनारायण पूजेची सोपी पद्धत। 1. घर साफ करून शांत जागी पूजास्थान तयार करा। 2. कलश, नारळ, फुलं, फळ आणि पंचामृत ठेवा। 3. विष्णूंचे आवाहन करून कथा वाचा। 4. नैवेद्य दाखवा। 5. आरती करून सर्वांना प्रसाद द्या। ही पूजा एखाद्या ब्राह्मणाच्या मार्गदर्शनाखाली किंवा घरातल्याच वडीलधाऱ्यांच्या साहाय्याने करता येते। तर साधकांनो, श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा केल्याने आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक बदल घडतो। तुम्हीही यंदा श्रावणात ही पूजा करा आणि तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर आध्यात्मिक ज्ञान या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या जीवनात भक्ती, शांती आणि समृद्धी नांदो हीच श्री विष्णू चरणी प्रार्थना। जय श्री विष्णू, जय सत्यनारायण महाराज की जय।